आजच्या प्रयोगाचे नाव आहे पॅराबोलाची रचना अर्थात कन्स्ट्रक्शन ऑफ पॅराबोला. या प्रयोगाचा उद्देश असा की पॅराबोलाची रचना करून त्याचा आकार आणि गुणधर्म समजून घेणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. तर पॅराबोला म्हणजे काय? तर पॅराबोला ही एक वक्ररेषा आहे जी एका बिंदूपासून आणि एका सरळ रेषेपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच आहे, ज्याचा वापर आरसे, एंटिना किंवा प्रोजेक्टरच्या डिझाईनसाठी वापरल्या जातो. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक त्रिकोण आकाराचा प्लास्टिकचा शेप आणि दुसरे रबर. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं. त्यानंतर हा त्रिकोणी शेप असलेला प्लास्टिकचा तुकडा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला रबर लावायचे. त्याच्यात तुम्ही बघू शकता ते या त्रिकोणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बिंदू दिलेले आहेत. तर आपल्याला सगळे बिंदू जोडायचे आहेत. हा बिंदू इथे वर असला आपल्याला जोडत जायचं. तर आपण ते जोडत जोडत जाऊ. तुम्ही बघू शकता इथे आपला सगळे पॉइंट आपण जोडून घेतलेले आहे एका रेषेमध्ये आणि इथे एक पॅराबोला एक वक्ररेषा तयार झालेली. यालाच पॅराबोला असे म्हणतात. तर तुम्ही इथं बघू शकता हे एका सरळ रेषेत असलेले बिंदू आपले सगळे जोडल्या गेले आहे. म्हणजे याचा अर्थ पॅराबोला हा सगळ्या बिंदूंचा एका सरळ रेषेत येणाऱ्या आणि एका बिंदूपासून फोकस असणाऱ्या सगळ्यांचा हा सगळ्या बिंदूंचा संच मिळून तयार झालेला आपला पॅराबोला. आता इथे काय झाले, इथं प्रत्येक रबराने एक ताण घेतला. समान ताण घेतल्यामुळे इथं रेष तयार झाली आणि या रेषेने जे क्रॉस सेक्शन तयार केले तिथे एक सगळे बिंदू तयार झाले आणि त्यामुळे इथं आपली एक वक्ररेषा तयार झाली. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की पॅराबोला ही एक वक्ररेषा आहे जी एक बिंदूपासून आणि एका सरळ रेषेपासून समान अंतरावर असणाऱ्या सगळ्या बिंदूंचा संच आहे. आता जाणून घेऊया याचा उपयोग. आरसे, डिश, एंटिना यांच्या आकाराचा अभ्यास करण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.